एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चिडच येईल. जा कावळ्या, उडून जा, जा, त्रासवून टाकलाय. अरे ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये, ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती. खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? आता जेव्हा मी ठीक होईन तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलंस, आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं? ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो? आपण जर असं करू तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया. हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे, आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ, घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं?
हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे. बेटा कुंजी, तू दाणा खात खात कुठे जातोयस? जास्ती दूर नाही जायचं हा. जर मी खाता खाता दूर गेलो तर त्यात काय बिघडलं? तुला तर मी दिसतोय ना. अरे नाही, तुम्हाला कसलाच धोका नाही आहे. आई नेहमी तुमच्यावर सगळीकडे लक्ष ठेवून असते. सारखा आईचा उपदेश ऐकून ऐकून कंटाळा आला आहे. स्वतंत्र राहताच येत नाही. जर आम्ही कुठल्या संकटात सापडलो तर आम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो. हा सगळा तुम्हा लोकांचा मूर्खपणा आहे. आपले शत्रू आपल्याला न्यायला तयार आहेत. एकदा तुम्ही मोठे झालात की तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाऊन तुम्ही जे हवं ते खाऊ शकता. आज काहीही होऊन जाऊ देत, आम्हाला शेतात जाऊन खेळायचंच आहे. ते नाही चालणार मुलांनो, आमच्याशिवाय कुठेच नाही जायचं. आम्ही जाऊ. आम्ही तर जरूर जाऊ शेतावर. तुम्हाला यायची गरज नाहीये आई. थांबा मुलांनो, कुठेच नका जाऊ, थांबा. जे लोक आईचं ऐकत नाही आणि अहंकार करतात ते अनुभवातून शिकतात. आणि अजून काय म्हणू शकतो? मुलांनो, आईचं न ऐकणं धोक्याचं कारण असू मी शकतं. नाही बोलले, ती बोलली. मी तुला किती वेळा सांगितलं की काहीही झालं तरी तुला मुलांसोबतच थांबायला हवंय. जर आम्ही वेळेत पोचलो नसतो तर त्या दुष्ट गरुडानी तर एका क्षणातच. हे सगळं न ऐकण्याचं कारण आहे. यांना नेहमी असं वाटतं की यांची आई सतत यांच्या मागे असते आणि यांना त्रास देत असते. सगळे मुलं इकडे या. तुम्हाला हे कोणी सांगितलं की आई तुमची काळजी घेत असेल तर ती तुम्हाला त्रास देते? यांनी म्हटलं होतं. अरे मी नव्हतं म्हटलं काही, हाच बोलला होता ते. तुम्हाला आता कळलं की नाही, जेव्हा आई बाबा सोबत नसतात तेव्हा काय होतं? समजलं. आईचा अनादर होईल असं काहीच नाही करणार. मुलांनो, आज्ञा न पाळल्यामुळे गडबड होऊ शकते. म्हणूनच आई बाबांचं म्हणणं ऐकायलाच हवं. जर ते मूर्ख कोंबडे मध्ये नसते आले तर मी सगळ्या पिलांना पकडून उडून गेलो असतो. पुन्हा पुन्हा तेच करण्यात काही अर्थ नाहीये. असा समज की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि खुश राहा. आनंदी राहू. ते कोंबडे माझ्या पाठीवर बसले होते आणि माझ्या डोक्याचा चावा घेत होते. कोमन मास्टर, मी हे दुःख सहन नाही करू शकत आहे. ते दोन मजबूत कोंबडे, त्या कोंबड्यांची शक्ती आहे. तू त्या पिलांना तोपर्यंत हात लावू शकत नाही जोपर्यंत ते त्यांच्या सोबत आहेत. माझं फालतू नशीब. जर हे असंच चालत राहिलं तर मला उपाशी मरावं लागेल. तुझी इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू या दोन कोंबड्यांना एकमेकांसोबत भांडायला लावशील. मास्टर, कुठला असा उपाय आहे की ज्याने आपण त्यांचं आपसातच भांडण लावू? एक उपाय आहे. हा कोमन मास्टर तुला सगळं सांगेल.
तो पहा गरुड. काल जे झालं त्याने तू संतुष्ट नाहीयेस का? मी संतुष्ट आहे. तुम्ही एका दिवसातच माझे डोळे उघडले. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्यासाठी तर चांगलंच आहे. तसा तुम्हा दोघांमध्ये लीडर कोण आहे? लीडर? आम्हा लोकांमध्ये असं काहीच नाहीये. लोकांच्या मनात एक ना एक लीडर तरी नक्कीच असतो. एक असा लीडर जो शक्तिमान असेल. तुम्हा लोकांमध्ये ज्याच्याकडे पण सगळ्यात जास्त शक्ती असेल तोच तर लीडर असेल. आता मला सांगा, तुम्हा लोकांमध्ये सगळ्यात शक्तिमान कोण आहे? अंगवलन काका तर सगळ्यात शक्तिशाली आहे. अरे नाही, तंगवलम काका सगळ्यात शक्तिशाली आहेत. आम्ही दोघं तर समान शक्तिशाली आहोत. हे असं तर होऊच शकत नाही. प्रत्येक कळपात एक ना एक व्यक्ती सगळ्यात जास्त हुशार आणि शक्तिमान असतो. बघा, तुमचं आपसातच तुमच्या निर्णयावर एकमत होत नाहीये. आता तुम्ही सांगा, तुमच्यात सगळ्यात शक्तिमान व्यक्ती कोण आहे? शक्तिमान तर मीच आहे. तू खरंच? जर तुला हवंच आहे तर आपण लढू शकतो. कळूनच जाईल की शक्तिमान कोण आहे. चल आता सिद्धच करूया. मार त्याला. मार. तसाच अजून मार. अरे उडून मार. तसाच मारत राहा. कोंबड्यांच्या मूर्खपणामुळे त्यांना गरुडाचा दुष्ट हेतू कळू शकला नाही. यामुळेच एकमेकांशी लढून त्यांनी स्वतःसाठी आणि लोकांसाठी एक मोठं संकट निर्माण केलं. खाऊन टाका. उडवा. गळ्याचा चावा घे आणि फाटून टाक. खूप छान. पहिले तर मी या अर्धमेल्या अंगवलनला घेऊन जातो. हे सगळं करणं तर किती सोपं होतं. त्या कुमन मास्टरच्या युक्तीने तर कमालच केली. आजी, पदार्थाचा सुगंध किती छान आहे. या करंजीची चव इतकी छान काय आहे आजी? सांग ना आजी. काय म्हणालीस? या करंजीची चव खूप छान आहे. याची चव खूप छान आहे. मला खूप आवडली. आजी, या करंजीला कसं बनवतात? हा वाला, यात बारीक भाजलेली कणिक आहे, गूळ आहे, तीळ आहे आणि यात काजू बदाम आहेत आणि वेलची आहे. याला तेलात तळायचं. ऐकायला छान वाटतंय आजी. आजी, माझी करंजी कावळा घेऊन गेला. बेटा, रडू नकोस, शांत हो. आजी तुला दुसरी करंजी देईल. खूप छान सुगंध येतोय. पण हा सुगंध येतो कुठून आहे? हा तर करंजीचा सुगंध आहे. असं वाटतंय तुपात बनते. मला खूप आवडते. या सुगंधाने तर माझ्या पोटात उंदरांनी उड्या मारायला सुरुवात केली आहे.
म्हणजे सुगंध इथून येतोय. इतका छान पदार्थ हा काळ्या कावळ्याला कसा काय मिळाला? या कावळ्याला मागून बघतो. जर याला पूर्ण मागितला तर तो मला नाही देणार, अर्धाच मागतो. जर मी माझ्या तल्लख बुद्धीचा उपयोग केला तर मला हे पूर्ण मिळू शकतं. ला 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 ला. तुम्ही इतकं छोटं गाणं का गायलं? तुम्ही खूप खुश आहात ना? ला 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 ला. गाणं गाण्यात आणि ऐकण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच येत नाही. ला 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 ला. ही गोष्ट पण खरी आहे. असं काही नाही. जंगलात सर्वांचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा तू छान गातेस. काय खरंय ना? एकदम बरोबर. माझ्या गाण्यासोबत स्पर्धा करणं तर कोकिळेला सुद्धा नाही जमणार. तर मग एक छानसं गाणं ऐकव ना मला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे तुझं गाणं. पण यात तर टेम्पो नाहीये, अजिबात नाहीये. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असं थोडीच गातात. थोडा आलापही लाव. नाच रे मी तुला पहिलेच म्हटलं होतं, तू खूप छान गातोस. मला तुझं गाणं खूप आवडतं. आई कुठे गेलीये? दिसत नाहीये. म्हणाली होती आल्यावर मला एक मस्तशी गंमत देईल. मला पण देणार असं बोलली होती. आई येतेय. तिच्या हातात काहीतरी दिसतंय. चेंडू दिसतायत. हो, चेंडूच आहे. खूप सारे चेंडू. बाळांनो, हे पाहिलं का मी काय आणलंय तुमच्यासाठी? तुम्हा प्रत्येकासाठी एक एक चेंडू आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक एक चेंडू. तुम्ही या सगळे माझ्याजवळ. खूपच छान. माझी बाळं माझं सगळं ऐकतात. पिंकू बाळा, इकडे ये. हा तुझ्यासाठी एक चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? सूर्यासारखा पिवळा रंग. सूर्यासारखा पिवळा रंग. रिंकू बाळा, इकडे ये. हा तुझ्यासाठी चेंडू. चेंडूचा रंग कोणता आहे? पानासारखा हिरवा रंग. पानासारखा हिरवा रंग. पिंकू बाळा, तू इकडे ये. तुझ्यासाठी चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? गुलाबासारखा लाल रंग. गुलाबासारखा लाल रंग. मिंकू बाळा, इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. हे घे. चेंडूचा रंग कोणता आहे? दुधासारखा पांढरा रंग. दुधासारखा पांढरा रंग. चिंकू बाळा, तू इकडे ये. तुझ्यासाठी एक चेंडू आहे. चेंडूचा रंग कोणता आहे? आकाशाचा निळा रंग. आकाशाचा निळा रंग. आई, आता आम्ही खेळू का? हा, खेळा.
पण सांभाळून. अरे काय झालं? काय झालं बाळांनो? माझा पिवळा चेंडू. अरे, इथे खड्डा कोणी खोदला? बरोबर आहे. कोणी खोदला हा खड्डा? कोण आहे? कोण आहे तिथे? मी आहे बाळांनो. मी याच खड्ड्यात राहतो. हो बाळांनो, हे आहेत खेकडे काका. खेकडे काका असेच खड्डे बनवून त्यातच राहतात. असं खड्ड्यात पडून राहून त्यांना भूक नाही लागत का? हो, काका सुद्धा खाण्याच्या शोधात बाहेर येतात आणि शत्रूची चाहूल लागताच ते परत या खड्ड्यात लपतात. अरे वा, हे तर खूपच छान आहे. माझं पिवळं चेंडू. खेकडे काका मुलांनी मुद्दामून नाही केलं हा. ते खेळता खेळता खड्ड्यात पडलं. तुम्हाला लागलं तर नाही ना? हा, काहीच हरकत नाही. मुलं खेळताना असं घडणं स्वाभाविकच आहे. जर परत गरज लागली तर मला नक्की बोलवा. मी मदत करेन. खेकडे काका खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. बाळांनो, तुम्ही एक गोष्ट मात्र विसरलात. खेकडे काकांना तुम्हाला थँक्यू म्हणावं असं नाही वाटत का? थँक्यू थँक्यू. अरे वा, मुलं खूप हुशार आहेत.